आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। जय शिवराय। वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीनं बाळासाहेब आंबेडकर यांनी जी रस्त्यावरची लढाई लढण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांना आदेश केलेले आहेत, त्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनसुरक्षा बिल जे विधानसभेमध्ये पारित झालेलं आहे त्या बिलाच्या विरोधात आज निवेदन देण्यात आलेलं आहे। हे जे बिल आहे हे काळं बिल आहे, हे बिल आहे ते संविधानिक विरोधी बिल आहे। हे बिल जे आहे हे जो कायदा केलेला आहे तो माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दाबण्यासाठी केलेला कायदा आहे। हे जे बिल आहे उद्या आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कुणी तर पाडला फोडला तर त्याच्या विरोधात बोललं तर त्याला आत टाकण्याचं बिल आहे। हे जे बिल आहे ते आमच्या देशामध्ये सुशिक्षित बेरोजगारी आहे, त्या रोजगारांच्यासाठी रोजगार मिळावं म्हणून एखादं आंदोलन करायचं झालं तर ते आंदोलन न करता त्यांना आत टाकण्याची तरतूद या बिलामध्ये आहे। इथल्या शेतकऱ्यांच्यावर चाललेले अन्याय अत्याचार थांबवण्याच्या दृष्टिकोनातून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एखादं आंदोलन केलं तर त्याला दाबून टाकण्याचं बिल म्हणजे हे बिल आहे। आणि हे बिल एवढंच नाही तर दलित शोषित समाजात ज्या लोकांवर अन्याय अत्याचार होतात त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून किंवा अन्याय झाला तर त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांचे तोंड दाबण्याचं, त्यांचा आवाज दाबण्यासाठी केलेलं तयार ही बिल आहे, जो कायदा आहे। या कायद्याचा आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि हे बिल जोपर्यंत माघारी घेत नाही ही BJP सरकार तोपर्यंत आम्ही बाळासाहेबांच्या आदेशानं आणि बाळासाहेबांच्या मार्गानं दिलेल्या मार्गानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला भारतीय संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये आम्हाला मूलभूत हक्क, मूलभूत अधिकार, आंदोलन करण्याचा अधिकार, कामगार संघटनांना मान्यता किंवा संघटनांना मान्यता यासारख्या अनेक गोष्टी आहेत, ते दाबून टाकण्याचं कुटकारस्थान या BJP आणि त्यांच्या मित्र पक्षाने करायला चालू केलेलं आहे। विरोधक सुद्धा याबद्दल तेवढे आक्रमक व्हायला पाहिजे होते, त्यांनी ठामपणे त्याचा विरोध विधानसभेमध्ये करायला पाहिजे होता। तो ठामपणे विरोध यांनी केलेला नाही आणि तो विरोध करायचा आज ह्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी धरला असेल तो फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी धरलेला आहे। बाळासाहेब आंबेडकर कोर्टात गेलेले आहेत आणि त्यांची कोर्टाची लढाई त्यांनी लढणार आहेत। मी इथल्या तमाम सगळ्याच पुरोगामी विचाराच्या डाव्या विचारसरणीच्या सर्व कार्यकर्त्यांना, संघटनांना पूर्णपणे आवाहन करतोय, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे या बिलाला फाडून टाकू शकतात, जाळून टाकू शकतात, हे बिल नष्ट नाबूद करू शकतात। तर बाळासाहेब आंबेडकरांशिवाय आपल्यासमोर कुठलाही पर्याय नाही, वंचित बहुजन आघाडीशिवाय आपल्यापुढे कुठला पर्याय नाही। तर आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे। आता आपण चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जरी एकत्रित आलो नाही तर आपल्याला गावातनं फिरायची सुद्धा चोंडी आणि खोटी करून ठेवतील ही मनुवादी व्यवस्थेतली BJP आणि त्यांचे मित्रपक्ष। आता आपण सगळ्यांनी जागृत झाले पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे आणि एकत्रित येऊन हा एकत्रित लढा लढला पाहिजे। कारण आज तुम्ही बघताय की ज्या वेळेला इंदिरा गांधीने आणीबाणीचं जे काही कलम तयार केली होती त्याची काय काँग्रेसच्याच लोकांवर काय गुन्हे दाखल करण्यात आले, त्याच पद्धतीनं आज या BJPला मदत करणाऱ्या सगळ्या पार्ट्या आहेत त्या पार्ट्यावरच गुन्हे पुन्हा उद्या दाखल केलं जातील। त्या पार्ट्यातल्याच कार्यकर्त्यांनी संघर्ष करायचं म्हणून रस्त्यावर उतरलं, अन्याय झाला म्हणून रस्त्यावर उतरलं, या सरकारच्या विरोधात बोलायला सुरुवात केली तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे टाकले जातील। आता सावध होण्याची गरज आहे। एक वेळा गुलामगिरी आपल्या याच्यामध्ये आली, एक वेळा भारतीय संविधान या देशामधनं संपलं तर पुन्हा आपण काही बोलून आपल्यापाशी परिणाम राहणार नाही। त्याच्यासाठी 9 तारखेला येणाऱ्या 9 तारखेला क्रांती दिन आहे, त्या क्रांती दिना दिवशी लाखोच्या संख्येनं जिल्हा अधिकारी कार्यालयावर आपण धडक मोर्चा घेतलेला आहे। त्या मोर्चासाठी या सर्व इथल्या विचारवादी सगळ्या पार्ट्यांनी, संघटनांनी एकत्रित येऊन या बिलाचा जाहीर निश्चित करायचा आहे, त्याची होळी करायची आहे आणि ते करण्यासाठी ताकद दावण्यासाठी आपण
एकत्रित सगळी याल एवढी अपेक्षा करतो आणि मी इथंच थांबतो. सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय अहिल्यादेवी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुले यांचा, अण्णाभाऊ साठे यांचा, शाहू महाराजांचा, आंबेडकरांचा, श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकरांचा. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.